नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. नवरात्र संपले की वेध लागतात कोजागिरीचे. नवरात्रीचे समापनच कोजागिरीने होत असे म्हटले की वावगं होणार नाही. शरद ऋतूतील अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. कोजागिरी पौर्णिमा, को जागरती म्हणजे कोण जागे आहे, कोण जागृत आहे असे विचारी देवी सर्वत्र फिरत असते असे म्हणतात. नवरात्राचे 9 दिवस शक्ती व बुद्धीची देवता आराधना करून दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करतात व त्यानंतर येणारी पौर्णिमा अर्थात अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागरी. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्रांमही शशी म्हणजे नक्षत्रांमध्ये श्रीचंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेत सांगितले आहे. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. काही मान्यतानुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्रमंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावावर प्रकट झाली असे सांगितले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विन साजरी केली जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा प्रघात आहे. ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून आणि तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे. तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे. रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत, रास व गरबा खेळत, आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मी देवीला व चंद्राला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात संबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी एक अशी सांगितली जाते की एकदा एक राजा आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि महालक्ष्मी देवी तिला प्रसन्न होते व तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकालाच विचारते की को जागरती म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का, कोणी जागा आहे का, आणि तिच्या हाकेला साथ देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साथ देणाऱ्या सगळ्यांना ती अमृत म्हणजेच लक्ष्मीचं वरदान देते. धनधान्य, सुख, समृद्धी देते. या दिवशी द्यूत खेळावे असेही म्हटले जाते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी अखंड दिवे लावले जातात. सनत कुमार संहितेत
ह्या व्रताची अजून एक कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव साजरा करीत. कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा अशी ही नावे ह्या दिवसास आहे. पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे. या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवायला पाहिजे. काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने चांदी किंवा मातीच्या तुपाने भरलेले दिवे लावतात. देवीला नैवेद्य दाखविला जातो. तूप घातलेली खीर तयार करून व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्र किरण्याखाली ठेवली जाते. 3 तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ज्येष्ठांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा आपल्या गुरूंना अर्पित करावी. अशी काही ठिकाणी परंपरा आहे. शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल होत असतात. एकीकडे पावसाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरू होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. चंद्रप्रकाशातील दुधामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागिरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं की मनःशांती व मनःशक्ती उत्तम आरोग्य लाभतं. अशा या संपन्नतेमुळे शरद पौर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी ही शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात, कोणाला मातंग ऋषीसमोर आध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरु उपदेश घेणारी शबरी भावते, तर कोणाला आपल्या दैवतेला जे काय आहे ते प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी शबरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. तिची किती विविध रूपे आहेत, सगळीच अनुकरणीय व विविध आदर्शवत रूपे आहेत. चला तर मग आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करूया, मसाला दूध पिऊया आणि धमाल करूया.